नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज म्हणलं मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ शूट करूया म्हणून लवकर उठले होते आज. तसं तर आजकाल असं होतं आहे ना, मला उठायला खूप जास्त उशीर होतो. 7:30-8 वाजता मी उठते आणि नंतर मग शौर्यला स्कूलला पाठवते 9पर्यंत आणि दिवसभर कामं करत बसते. पण आज म्हणलं जरा लवकर उठून व्हिडिओ शूट करूया आणि त्यानं माझं कामं पण पटपट आवरतील. तर आज उठले होते सकाळी 6:30 वाजता आणि रात्रीच किचन ओटा वगैरे सगळं आवरून ठेवलेला आणि भांडी वगैरे घासून मी खाली एका टी-शर्टवरती, एक जुना टी-शर्ट आहे मिस्टरांचा, त्यावरती ठेवत असते. नंतर मग भांडी वगैरे पटपट लावून घेतली आणि माझ्यासाठी इथं मी गरम पाणी घेतलं. सकाळी सकाळी मी रोज गरम पाणी पिते. बरेच दिवस झालं, 4-5 वर्ष झालं. जसं माझं स्वराज झालं ना, डिलिव्हरीनंतर मला सवय झाली ना, सकाळी सकाळी गरम पाणी नाही पिलं ना तर मला आळसच जात नाही माझा. मग सकाळी लवकर गरम पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर मग म्हणलं मुलांच्या टिफिनची तयारी करू, कारण 6:30-6:45 होत आले होते. मग इथं मी बटाटे 2 कुकरला लावले आणि आज माझा गुरुवार पण होता. म्हणलं माझं साबुदाणा खिचडीसाठी पण होईल. थोडंसं पीठ पण मळून घेतलं, 2-3 चपात्यांचं मुलांच्या पुरतंच पीठ वगैरे भिजवलं, ते साईडला ठेवलं आणि मग पराठ्याची दुसरी पण तयारी करायची होती मला, म्हणून कोथिंबीर घ्यायला गेले. पण मला ना 2 रताळं सापडली म्हणून ती पण बटाट्यासोबत लावली आणि हा साबुदाणा मी रात्री भिजत ठेवलेला. सकाळचा साबुदाणाच करायचा ठरला होता, पण म्हणलं नको, सकाळी सकाळी साबुदाणा मुलं तेच खातात सकाळी पण दुपारी पण, त्यांना तेच हवं असतं आणि मला पण सकाळी सकाळी जड खायला नको वाटतं एवढं. म्हणून बटाटे वगैरे कुकरला लावले. कुकर झाला होता, शेंगदाणे भाजले आणि ते पण मिक्सरवरती बारीक करून घेतले आणि नंतर मग म्हणलं आता चहा करूया. तर चहा वगैरे करायला ठेवला. ह्या महिन्यात ना ही चहा पावडर आणलेली आहे मी वाघ बकरीची. तर छान आहे, एकदम मस्त फ्लेवर आहे चहा पावडरचा. आता असं मी ठरवलं आहे की सगळ्या चहा पावडर जेवढ्या डीमार्टमध्ये भेटतात ना, सगळ्या वापरून बघायच्या. गेल्या महिन्यात सोसायटी आणली होती आणि मग ह्या महिन्यामध्ये ही आणली वाघ बकरी. ही पण ना खूप छान आहे आणि गेल्या महिन्यात जी आणलेली ना सोसायटी, ते पण एकदम भारी आहे, ते पण मस्त आहे. तर इथं माझं बटाटे वगैरे उकडलेले होते तर ते काढून ठेवले. तोपर्यंत चहा मस्त असा बनत होता. सकाळी सकाळी चहा जर छान भेटला ना तर दिवसभर लय भारी वाटतं, एकदम मस्त. बटाटे वगैरे उकडले होते तर सालं वगैरे काढले, छान मॅश केलं. हळद, मीठ, चाट मसाला टाकला, कोथिंबीर टाकली आणि मग त्याचं स्टफिंग बनवून घेतलं. स्टफिंग वगैरे बनवलं. नंतर मग चपातीचं पीठ मळलेलं होतं तर इथं मी पराठे बनवायला घेतले. भरपूर स्टफिंग घालून मी पराठे बनवत असते, कारण ह्याच्यासोबत त्यांना भाजी खायला नको वाटते मुलांना. मग काय भाजी पण नव्हती केली केचपसोबत किंवा मग शेजवान चटणीसोबत वगैरे मुलं खातात म्हणून. मग पराठे बनवून घेतले. 3 पराठे झालेले होते. अजिबात फुटले नव्हते पराठे, कारण पीठ जर चांगलं असेल ना तर पराठे छान होतात. तसं तर आज इतकं भिजलं पण नव्हतं. जितकं पीठ जास्त भिजेल ना तर तितके पराठे खूप छान होतात. तर छान झाले होते. मग पराठे वगैरे केले आणि मुलांचं काय आहे की सकाळी सकाळी त्यांना खायला नको वाटतं म्हणून मी त्यांना थोडंसं बॉर्नव्हिटा टाकून दूध वगैरे देत असते. आज शौर्यानं थोडासा खाल्ला पराठा, ते समजेलच तुम्हाला पुढं, कारण आज दूध यायला उशीर झालं. कालचं दूध असतं साय काढून घेतलेलं, तर ते साय काढलेलं दूध मी मुलांना नाही देत, थोडंसं उरतं. एखादा कप तर ते मी चहासाठी वापरते आणि आजचं ताजं दूध मुलांना देत असते. तर पराठे वगैरे करून घेतले. 3 पराठे झालेले होते तर ते आवरून घेतलं. बटाट्याच्या आणि रताळ उकडलेले होते तर त्याच्या साली वगैरे काढून घेतल्या मी आणि सगळं मग आवरायला घेतलं. इथलं शेंगदाण्याचा कूट वगैरे केलेला तर तो पण काढून ठेवला आणि मग बटाटे रताळं उकडलेली होती तर त्याच्या साली काढल्या, कारण तो पण कुकर वगैरे घासायला टाकू म्हणून. आणि नंतर मग सगळं आवरून घेतलं. एकीकडे राहिलेला पराठा पण होत होता तर हे उकडलेलं सालं काढलेलं झाकून वगैरे ठेवलं. नंतर मग सगळं किचन ओटा आवरून घेऊ म्हणलं. आज ना मला खूप वेळ भेटला खरं कामाला, नाहीतर रोज खूप माझी घाई होती, जरा उठायला उशीर होतो म्हणून. आणि सकाळी लवकर उठायचं म्हणून रात्रीच आम्ही लवकर झोपलो होतो, मुलांना पण लवकर झोपवलं. रात्री जर 10-10:30 झोपून गेलं ना तर सकाळी 6:30पर्यंत जाग येतेच. नाहीतर रात्री जर 10:30, 11:30-12 पण कधी कधी वाजतात आम्हाला सकाळी जाग नाही येत. शौर्यानं थोडासा पराठा घेतला होता, केचपसोबत त्याला खायला दिला. किचन ओटा सगळा पुसून घेतला छान असं, बघू शकता. थोडंसंच जेवण बनवलं होतं, पण भांडी तर इतकी पडतात ना, खूप जास्त भांडी पडतात. त्या भांड्याला काही प्रमाणच नसतं. दिवसभर भांडी घासायची, सुकवायची, परत लावायची, परत खरकटी करायची, परत घासायची, हे तर चालूच असतं. मनी प्लांटला सकाळी सकाळी पाणी दिलं जरा
आणि नंतर मग जी भांडी काय साठलेली होती तर ती धुवून बाहेर काढते, परत घासून आत टाकायचे आणि परत मग धुवून ठेवायचे. आणि लायटर बघा माझ्याकडनं आज भांड्यात गेला होता घाई गडबडीमध्ये, तर तो साईडला काढला. आता काय तो चालेल म्हणून त्याची काही गॅरंटी नाही. नंतर मग भांडी वगैरे घासायची तर माझं चालू होतं. हीटर लावलेलं होता, म्हणलं पाणी तापते तोपर्यंत बसून काय करणार, म्हणून मग भांडी घासून घेऊ म्हणलं. आज लवकर उठल्यामुळं जरा लवकर मला वेळ भेटला सकाळचं भांडी घासायला, नाही तर मग हीच भांडी कधी 1-1:30 पण वाजतात भांडी घासायला. सकाळचं सगळी कामं आवरून घेतली ना मग दुपारच्या वेळेला काय होतं की आपल्याला जरा वेळ भेटतो म्हणून, नाहीतर मग आपल्याला काय कोण विचारणार नाही म्हणून आपण दिवस कामं करत बसतो, किंवा नाही का हीच भांडी 4 वाजता घास, कपडे संध्याकाळी धुवू असं नाही का. पण दिवसभर मग ते कामं राहिली म्हणून दुसरं पण काय आपलं होत नाही. मग सकाळचं भांडी वगैरे घासली किंवा कपडे भांडी, देवपूजा, फरशी पुसून जर लवकर कामं झाली घरातली, तर आपण मग दुपारच्या वेळेला काय आपलं स्किन केअर करू शकतो, किंवा मग आपल्या केसाला कोरफड लावू शकतो, हळद बेसन चेहऱ्याला लावणं, किंवा काहीतरी चांगलं काम करू शकतो. जसं की मी एडिटिंगचं काम करते आणि आज पण मला जरा काम होतं, शौर्यचा एक प्रोजेक्ट करायचा होता दुपारच्या वेळेला, म्हणून म्हणलं सकाळची कामं आज सकाळी आवरायची. आणि फ्रीज माझा धुवायचा आहे, म्हणजे पुसायचा आहे, सगळा क्लीन करायचं आहे, तर ते पण मला जमणं एखाद दिवशी असं सकाळचं लवकर कामं आवरून मी ते फ्रीजचं पण करून घेईन, कारण फ्रीजमध्ये पण जरा सॉस बीस सांडून मुलांनी खराब केलेलं असतं. आता मुलं लहान असल्यावर कसं असतं ते तुम्हाला माहीतच आहे. हेच किचन मला असं साफ बघायला ना लय भारी वाटतं सकाळी. आणि 8 वाजले होते, 8पर्यंत सगळं झालं होतं. शौर्याचं आवरून घेतलं, त्याला आंघोळ वगैरे घातली. नंतर मग मी माझं आवरून घेतलं. आज केला होता मी हेअर वॉश, आणि सकाळी मग केस वगैरे धुतले होते तर सुकवून पण घेतले. केस माझे पिकायला झालेत आता, म्हणजे इतके दिवस माझे केस पांढरे नव्हते झाले आता इतकी वर्ष, पण आत्ता माझे थंडीच्या दिवसात केस पांढरे झाले होते. मग आत्ता मी मेहंदी आणून ठेवली, बरेच दिवस झाले, पण माझं काय लावायचं धाडस होत नाही कारण मला सर्दी लगेच होते म्हणून. नंतर मग माझं स्किन केअर वगैरे करून घेतलं सिंपल असं. आणि आता उन्हाळा सुरू होत आहे तर सनस्क्रीन तर लावलंच पाहिजे. व्हिडिओ करायचा म्हणून मी आज लवकर उठले होते, तर सगळी घरातली कामं पण आवरून घेतली. मुलांचं आवरलं, माझं आवरलं, मुलांचा टिफिन झाला. आज माझा गुरुवार आहे त्यामुळे माझ्यासाठी काय मी केलं नाही, साबुदाणा भिजत ठेवला. आणि आता शौर्याला स्कूलला सोडून येते, तरी पण अजून वेळ आहे. आता 8:30 वाजून 5 मिनिटं झालेत, तर माझ्याकडे अजून 25 मिनिटं आहेत. तर म्हणलं आता घर पण झाडून घेते आवरून. रोज ना हे किचन आवरायचं, सगळं साफ करायचं, ह्याला मला 1-1:30 वाजत असते. आणि आज जरा 1-1.5 तास लवकर उठले तर माझी कामं लवकर झाली, कारण हीच कामं माझी लवकर होत नाही. घर झाडायला मला 11 वाजतात रोज, तर आज आता मी घर पण झाडून घेते, सगळे झाले कामं. शौर्यचं पण आवरले बघू शकता, हे काय खाली स्वराजला पाणी ठेवलंय, त्याला पण आता आंघोळ घालायची. कधी आंघोळ करणार? कधी? काल. त्याचा टिफिन फक्त भरायचं राहिलंय, तर टिफिन भरते आणि घराला झाडू मारून घेते. दूध आत्ताच आलंय, दूध नाही तापवलं, तर दूध तापवून घेते. आणि परत आल्यावर मला मशीन पण लावायची आणि शौर्याला सोडून येते. प्रोजेक्ट करायचं, आणि त्याच्या प्रोजेक्टने माझं कालपासून खूप डोकं खाल्लं, आणि सकाळी उठल्यापासून पण त्याचं तेच चालू होतं. नंतर घराला झाडू वगैरे मारला, सगळं अंथरुण वगैरे काढून आवरून घेतलेलं. शौर्यानं तोपर्यंत बॉटल वगैरे भरली, आणि मी टिफिन पण आधीच पॅक करून ठेवलेलं. तर टिफिन वगैरे बास्केटमध्ये देऊन एक रुमाल दिला सोबत, कारण एक टिफिनमध्ये एक रुमाल द्यायचा आणि बॅगेत एक द्यायचा. तर शौर्याला सोडून वगैरे आले, आणि आता मला मशीन लावायची होती. मशीन पण लावली नव्हती 2 दिवस, म्हणलं आज मशीन लावूया म्हणून मशीन वगैरे लावायला घेतली. तर लिक्विड पहिलं पॅकेट होतं तर ते संपत आलेलं, तर तेच मला संपवायचं होतं आज, ते पण निघत नव्हतं पूर्ण बाहेर. मग मी त्यात पाणी भरलं आणि छान असं हलवून त्यामध्ये ओतलं, कारण वाया कशाला जाऊ द्यायचं ना, आणायला गेल्यावर आपल्याला किती महाग भेटतं, म्हणून वाया नाही जाऊ द्यायचं, म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मग ते टाकलं, आणि वरून पण थोडंसं लिक्विड टाकलं होतं. तर आमच्याकडे ना 24 तास पाणी असतं. त्याचा एक फायदा आहे की आपण कधी पण मशीन वगैरे लावू शकतो, नाहीतर मग पाणी वगैरे जात असलं ना, किंवा पाणी भरून ठेवायचं असलं ना, मग त्याला मोटर जोडा हे ते फार टेन्शन असतं ते मशीनचं. म्हणून पाणी असतं म्हणून छान वाटतं, दिवसभर काय कामांचं काय टेन्शन नसतं, पडेल अशी भांडी पण आपण घासू शकतो. 24 तास पाणी आमचं जात नाही कधीच. मग मशीन वगैरे लावून घेतली, आणि मग नंतर मला आता हे पण आवरायचं होतं, जरा स्वराजचं पण आवरायचं होतं, त्याला स्कूलला सोडायचं होतं, म्हणून त्याला थोडंसं खायला दिलं. एक पराठा होता तर तो काढून ठेवला डब्यामध्ये, दूध तापायला ठेवलं. आणि आता माझा नाश्ता करायचा होता. उकडलेली रताळ होती तर ती घेतली, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं चमचाभर, आणि मग त्याच्यावरती दूध टाकलं आणि थोडीशी साखर टाकली, छान असं मॅश करून घेतलं. आणि असं पण खाऊ शकता तुम्ही,
पण मला मॅश केलेलं आवडतं. छान असं रताळाची खीर न शिजवता खूप छान लागते. मला तर खूप जास्त आवडते. देवपूजा आता मी 2-3 दिवस केलेलीच नाही, आज पण करणार नाही. मी चहा घेईन, नंतर मग मला अजून फरशी पुसायची, कपडे सुकायला टाकायचे. त्याच्या अगोदर स्वराजचं आवरले. इकडं बघ, स्वराजचं आवरले छान असं. तर स्वराजला आता स्कूलला सोडणार आणि मग मुलं स्कूलमधनं येऊपर्यंत मी प्रोजेक्ट करेल. मान्य आहे की मुलांच्या समोर केलं पाहिजे, मुलांना कळलं पाहिजे कसं करायचं काय करायचं, पण मुलांचा इतका गोंधळ असतो. दोघांची भांडणं असतात, खूप भांडतात दोघंजण. सामानाची सांडासांड, कैची, कागद, पेपर फाडायचं हे ते दोघांचं चालू असतं. म्हणून मीच प्रोजेक्ट करून ठेवणार आहे आणि त्याला माहिती देणार आहे. तू काय काय सांगायचं तर तो सांगेल. तर तसंही काय इतकं अवघड नाही करणार, सोपाच करणार आहे. त्याचा तुम्ही व्हिडिओ बघू शकताय. आता सिनियर KGच्या मुलांना असं काही अवघड असणार आहे ना, तर त्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करेन. तर आता मस्त चहा घेते, स्वराजला सोडते, सामान घेऊन येते आणि परत मी करत बसते. मुलं येऊपर्यंत मग मी प्रोजेक्ट करेन. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी खिचडीच करणार आहे, साबुदाणा खिचडी. ती मुलं पण खिचडीच खातील. 1 पराठा आहे, 1-1.5 पराठा आहे. अजून मुलांना खायचं असेल तर खातील. मला स्कूलला सोडेन आणि माझं काम करेन मी मुलं येऊपर्यंत. बाकी पण माझी खूप कामं आहेत अजून. झाडांना पाणी घालायचं आज मला. आणि मी लसूण आणला होता, तर तो लसूण सुकतो माझा 2-3 दिवस झाले, तो भरून ठेवायचा मला. गावरान लसूण बघू शकताय, मी घेऊन आले होते. तर मला भेटला गावरान लसूण, पहिल्यांदाच भेटलाय. आमच्या इथं खरं तर भेटत नाही, असा गुलाबी असतो बघू शकता छोटा छोटा. आणि हा लसूण मला पहिल्यांदाच भेटलाय म्हणून मी घेऊन आले. 50ला किलो भेटला, पण खूप ओला होता. 2-3 दिवस झालं सुकतोय, तरी पण अजून खूप ओला आहे. आता ही बास्केट बघू शकता पाठीमागे, ह्या बास्केट मी लसूणसाठी आणली, पण ही लसणासाठी अजिबात नका वापरू, कारण ना त्यामध्ये लसूण पूर्ण पोकळ होऊन जातं आणि जाळी पकडल्यासारखं होते आणि सगळे लसूण खराब होऊन जातो. मग मी आता आपली जी ट्रॉली आहे कांद्या लसणाची त्यामध्येच लसूण ठेवणार आहे. आणि हा लसूण सुकतोय, तर आता हा पण मला भरून ठेवायचा मस्त. तर चहा घेते मी, स्वराजला सोडते आणि मग माझी पुढची कामं कंटिन्यू करते. तर सकाळपासून भरपूर शूट करून झालं. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाय.